राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। सरकारी जमिनीवरती आणि ओढ्यावरती बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता अरुण पवार यांचं सरपंच पद रद्द करण्यात आलंय। ॲडव्होकेट करण मुसमाडे आणि ॲडव्होकेट वैष्णवी मुसमाडे यांनी या प्रकरणामध्ये अर्जदारांच्या वतीनं दिलेला कायदेशीर लढा आणि युक्तिवाद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलाय। या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आदेश पारित केला आहे। म्हैसगाव येथील रहिवासी प्रशांत सीताराम दुधाट, अशोक दामोदर करडे आणि विलास भागवत गागरे यांनी सरपंच सुजाता पवार आणि त्यांच्या कुटुंबानं गट क्रमांक 371 आणि ओढ्याच्या सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केलं असल्याबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला होता। जिल्हाधिकारी यांनी सुमारे 14 महिने सुनावणी घेतली। ॲडव्होकेट करण मुसमाडे आणि ॲडव्होकेट वैष्णवी मुसमाडे यांनी मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांनुसार राहुरी येथील भूमी अभिलेख विभाग आणि तहसीलदारांच्या मोजणी अहवालानंतर सरपंच सुजाता अरुण पवार आणि त्यांचे पती अरुण एकनाथ पवार यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी ओढ्यांमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केल्याचं स्पष्टपणे सिद्ध झालं। तसेच ग्रामपंचायत अभिलेखामध्ये नियमबाह्य फेरफार करून गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील पुराव्यानिशी समोर आले। सर्व पुरावे आणि मोजणी नकाशे लक्षात घेता शासकीय जागेवरती केलेले अतिक्रमण सिद्ध झाल्यानं अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी सुजाता पवार यांचे सरपंच पद रद्द करून अर्जदारांचा अर्ज पूर्णपणे मान्य केला आहे। नमस्कार, मी विलासराव गागरे, चेअरमन म्हैसगाव सेवा सोसायटी। गेल्या 2 वर्षापासून आमच्या म्हैसगावचा विकास खोळंबलेला होता। सरपंच मानमानी कारभार करत होता आणि जे मागच्या दिवाळीमध्ये जे भर दिवाळीमध्ये अतिक्रमण काढले, कोणाची बी वरून परवानगी नसताना आणि हुकुमशाहीमध्ये काढले, काही संबंध नसताना, त्याच्यात अतिक्रमाचा आणि याचा काही संबंध नसताना गावठाणामध्ये कुणीही अतिक्रम केलेले नव्हते। जे होते ते ओढ्यावर होते, याच होते। ही दुसऱ्याचे अतिक्रम काढली आणि आपलं अतिक्रम शाबूत ठेवलं। आपण सुद्धा त्याच ओढ्यावर अतिक्रम केलेलं होतं, पण जनतेचा आशीर्वाद आणि आमचा पाठपुरावा त्याच्या याच्यात त्यांचं काल आम्ही कलेक्टर साहेबांनी अपत्र केलेलं आहे। आणि मागच्या पंचवार्षिकला आमचेच पुतणे यांच्या बी खोटीनाटी आरोप करून असं त्यांच्या बी असा आरोप करून त्यांचं बी पद त्यांनी घातलं, त्याचा बदला आम्ही घेतला। नमस्कार, मी अशोक दामोदर करडे। काल आमच्या म्हैसगाव मध्ये ऐतिहासिक असा निर्णय लागलेला आहे। म्हैसगाव मधील लोकनियुक्त सरपंच यांचे काल जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांना पदातून पदच्युत केलेलं आहे। त्याचे कारण विशेष की म्हैसगाव मध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी सरपंच व सरपंच पती यांची म्हैसगाव मध्ये हुकुमशाही पद्धतीने चाललेले राजवट हे त्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये लोकांच्या अडचणी मोठ्या वाढल्या होत्या। गावामध्ये
आमचे अनेक लोकांच्या गावठाण सोडून अनेक अतिक्रमण धारकांना बेकायदेशीरपणे छोट्या छोट्या व्यवसायांवरती भर दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्यांनी हातोडा उचलला. बेकायदेशीर शासनाची दिशाभूल करून त्यांनी PSI असतील त्याने संबंधित विभागाच्या डिपार्टमेंटला चुकीची माहिती देऊन ग्रामसेवकांना हस्तक्षेप करून त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त लावून गावामध्ये व्यावसायिकांचे अचानक नुकसान केलं. आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली ग्रामसभेमध्ये, तसेच मासिक मीटिंग मध्ये देखील खुलासा सादर केला. गावामध्ये उगाच काही करू नका. आणि विशेष म्हणजे स्वतः सरपंचाचा सुद्धा सरकारी वाड्यामध्ये अतिक्रमण करून हॉटेल अंबिका व्यवसाय यांना हॉटेल अंबिका या नावाने व्यवसाय करत आहेत त्यांचा मुलगा आणि ते. आम्ही त्यांना तुमचा हॉटेल आहे तुम्ही असं करू नका गावातले नागरिक सांगत होते. तर त्यांनी ऐकलं का माझं अतिक्रमणच नाही, तुम्ही पुढे जा, तिकडे जायचं असं तिकडे जा, तुम्ही सिद्ध करून दाखवा, मी माझं सिद्ध करून दाखवा. ह्या दृष्टिकोनातून गावाचा विकास खोळंबल्यामुळे आम्ही तरुणांनी गावांनी सर्व म्हणले सरपंचाचं अतिक्रमण आहे हे तुम्ही का दाखवत नाही. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही 25/3/2025 ला आम्ही विरोध अर्ज जिल्हाधिकारी साहेब यांना दाखल केला. आमच्या वतीने ऍडव्होकेट प्रसाद सांगळे तसेच ऍडव्होकेट किरण मुसमाडे त्याच्यानंतर वैष्णवी मुसमाडे यांनी कामकाज पाहिले. आम्ही कुठेही शासनाकडे विनंती केली वेळोवेळी आहे ती सखोल तपासणी करा. आणि वेळोवेळी आम्ही सुनावणी दरम्यान ही काही माहिती होती ती त्यांना मान्य केली. शासनाने आज आम्हाला म्हणजे संवैधानिक रूपाने योग्य दखल घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावर आम्हाला निर्णय दिला. आज गावामध्ये खूप आनंद उत्सव साजरा होत आहे. कारण 2 वर्षापासून मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.